आपल्या गव्हर्नमेंटनी जेवढे पण स्कीम्स ते काढत आहेत ते जर ओपन पोर्टलवर काढलेत तर ओपन पोर्टलवर काढल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रॉड्स खूप होत आहेत. आयुष्यमान 2.0 जी त्यांनी काढली त्याच्यामध्ये त्यांनी बेनिफिशरी लॉगिन एक दिला. बेनिफिशरी लॉगिन देऊन त्याच्यामध्ये भरपूर जणं त्याचा गैरवापर करत आहेत आणि गव्हर्नमेंट योजना फ्रीमध्ये आहेत, आम्ही तुमचं सगळं फ्रीमध्ये करून देऊ असं रस्त्यावर बसून कॅनोपी लावून त्यांचे लोकांचे डीमॅट अकाउंट्स उघडून देत आहे, जे अजून लोकांना त्याचं काहीही काम नाही किंवा लोकांना माहिती नाही की त्यांनी डीमॅट्स अकाउंट उघडलेत सुद्धा. सेव्हिंग अकाउंटच्या नावाखाली डीमॅट अकाउंट उघडतात. फक्त आणि फक्त लोक त्यांच्याकडे जातात कारण ते गव्हर्नमेंट योजनाचे कामं फ्रीमध्ये करून देऊ असं म्हणतात. म्हणून आमची ही मागणी आहे की हे जे गव्हर्नमेंटचे जेवढे स्कीम्स निघत आहेत त्याचं एक ऑथरायझेशन देण्यात यावं. सगळ्या CSC चालकांना महाऑनलाईनची ID देण्यात यावी आणि याचं जे लॉगिन आहे ते फक्त आणि फक्त CSC, महाऑनलाईन आणि अंगणवाडी या तिघांच्या व्यतिरिक्त देण्यात यावं नाही. ओपन पोर्टल बंद करावं कारण ओपन पोर्टलवर हे फ्रॉड्स भरपूर होतात. राहिला प्रश्न अपंग लोक जे ओपन पोर्टल त्यांच्यासाठी मुद्दाम काढलेलं आहे जे आमच्या सेंटरपर्यंत नाही येऊ शकत. जसे लोक आता वार्ड मेंबरपर्यंत जातात तसं जर एखाद्या वार्ड मेंबरनी आम्हाला येऊन सांगितलं की बा इथे एवढे अपंग लोक आहेत, आम्ही आमच्याकडचा एखादा व्यक्ती पाठवून त्या अपंगाला तिथे जाऊन त्यांना सुविधा द्यायची प्रयत्न करूया किंवा त्या अपंग व्यक्तीला आमच्या सेंटरपर्यंत आणण्याची काय व्यवस्था करू शकतो आम्ही ती करूया, पण त्याला त्या योजनेची सुविधा पोहोचेल याची खात्री आम्ही देऊ. पण हे जे ओपन पोर्टल आहे हे बंद करण्यात यावं ही आमची अगदी कडकडीची विनंती आहे. महाराष्ट्र सरकारने जे लाडली बहीण योजना जाहीर केलेली आहे याच्याकरता त्यांनी मोबाईल ॲप डाउनलोड केलेला आहे, म्हणजे बनवलेला आहे. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून काम करा म्हणतात आहे, पण या मोबाईल ॲपच्या लोकांना येतच नाही. अंगणवाडी सेविका पुष्कळ लोकांना मोबाईल वापरता येत नाही. त्यांच्याकडे टॅब आहे तर टॅब बरोबर वर्क करत नाही. आणि इको फ्रेंडली जसं आपण म्हणतो तसं हे फॉर्म फ्रेंडली नाही आहे मोबाईल ॲप. हा मोबाईल ॲपने काम करताना खूप त्रास होतो ना, खूप बटणं आहेत, बारीक बारीक बटणं असतात, ते कम्फर्टेबिलिटी आपण दाबू शकत नाही. आणि ॲप ओपन असल्यामुळे कोणीही भरून राहिलेलं आहे, त्याचं नुकसान त्या व्यक्तीला होईल कारण की ज्याला माहिती नाही आहे चुकीचा फॉर्म भरला त्याच्यामुळे ते व्यक्तीला पैसे मिळणार नाही. आणि ॲपमध्ये जो डाटा आहे आम्ही तर सबमिट करून राहिलो डाटा, पण ते डाटा पाहण्याचा सबमिट झालं याचं काही हे नाही आहे. ॲक्नॉलेजमेंट काढावं लागेल, ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट काढावं लागेल. त्या ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट कशी काढणार आहे त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये जोपर्यंत तुमच्या कनेक्ट कम्प्युटरला होत नाही किंवा वायफायमध्ये कनेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही ॲक्नॉलेजमेंट देऊ शकणार नाही. उद्या ती व्यक्ती आली ना माझं ॲक्नॉलेजमेंट कुठे आहे असं विचारलं तर आम्ही काय सांगणार त्यांना? ते म्हणतील की तुम्ही फॉर्म भरला, आम्हाला पैसे नाही मिळाले तर आमचे पैसे का नाही मिळाले बा, हे जर प्रश्न विचारतील तर आमच्या घरी गोंधळ घालतील ते. तर अशा वेळेस कोण जबाबदार राहणार आहे त्याच्याकरता? आम्ही तर ॲप भरून सारी मोकळे होऊन गेलो आहे. आणि त्यांनी जे आता आयडेंटिटी दिलेली आहे हे फक्त बघून घ्या. याच्यामध्ये फक्त नाव, मोबाईल नंबर यावरतून तुम्हाला फॉर्म भरता येते, कोणीही व्यक्ती भरू शकतो असं. तर म्हणजे फ्रॉड सर्वे लिहून येतं, ॲप्लिकेशन सबमिट झाला कशावरनं आणि इथे मुख्यमंत्री योजना पेंडिंग ॲप्लिकेशनचा ॲक्नॉलेजमेंट कुठेच देत नाही आहे, कुठेच देत नाही आहे. सर्वेचा ॲक्नॉलेजमेंट नसतो ना, सर्वे म्हणून त्यांनी आपली जबाबदारी मोकळी केली. म्हणजे सर्वे करून झालं, जर सरकार नाही आले तर हे पैसे मिळतील की नाही मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे. आता येताना ऑक्टोबर महिन्यामध्ये इलेक्शन होतील, त्या इलेक्शनच्या माध्यमातून सरकार आपलं साध्य आणि महिलांचं साध्य तर करतच आहे, पण ते सरकार आली तर तो बेनिफिट मिळेल, नाही तर नाही मिळेल.